अमरावतीत भाजप आणि शिवसेनेची युती तुटली। शिवसेनेचा 25 जागांचा प्रस्ताव भाजपने फेटाळला। दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक मैदानामध्ये उतरणार। उल्हासनगरमध्ये शिवसेना भाजपची युती तुटली। शिवसेना टीम ओमी कलानी आणि साई पक्ष एकत्र। कलानी गट शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढणार। तिन्ही पक्ष मिळून 78 जागांवर निवडणूक लढवणार। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे अद्याप भिजत घोंगडं। भाजपकडून अजूनही उमेदवारी जाहीर नाही। बंडखोरी टाळण्यासाठी विलंब होत असल्याची चर्चा। उमेदवारी दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस। तेजस्वी घोसाळकर यांना भाजपकडून उमेदवारी। दहिसर वॉर्ड क्रमांक 2 मधून उमेदवारी जाहीर। तेजस्वी घोसाळकर यांनी भरला उमेदवारी अर्ज। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार। खासदार निलेश लंके यांच्याकडून घोषणा। आमची सर्व चर्चा सकारात्मक होत आहे, त्यामुळे महाविकास आघाडी एक विचारानं निवडणूक लढवणार। खासदार लंके यांचं विधान। भाजपकडून बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्मचं वाटप। अनेक ज्येष्ठ दिग्गज नगरसेवकांना भाजपने दिला डच्चू। भाजपकडून सुमारे 20च्या वर तरुण युवा उमेदवारांना संधी। भाजपकडे 151 जागांसाठी 1800 लोकांनी अर्ज केला, त्यामुळे नाराजांना समजवण्यात नेत्यांची दमछाक होणार। संभाजीनगरमध्ये शिवसेनेत घराणेशाही। संजय शिरसाटांचा मुलगा आणि मुलीला उमेदवारी। हर्षदा शिरसाटांनी भरला अर्ज। मीरा भाईंदरमध्ये एकनाथ शिंदेंचा भाजपला धक्का। जिल्हा उपाध्यक्ष नवीन सिंह ठाकूर यांनी कार्यकर्त्यांचं हाती घेतलं धनुष्यबाण। प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। मुंबईत राष्ट्रवादी 100 जागांवर लढणार। सना मलिकांकडून भूमिका स्पष्ट। वॉर्ड क्रमांक 145 मध्ये काँग्रेस उमेदवाराला संधी देण्याबाबत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा सुरू। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राजेंद्र पाखरे यांना उमेदवारी। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पाखरे यांना एबी फॉर्म देत उमेदवारी दिली। मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठा धक्का। राखी जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश। पराग शहांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश। ठाणे काँग्रेसमध्ये एबी फॉर्मवरून राडा। 2 इच्छुक उमेदवारांमध्ये हाणामारी। जिल्हाध्यक्षांनी मध्यस्थी करत वाद मिटवला। वादाचा व्हिडिओ झी24 तासच्या हाती। संभाजीनगरमध्ये शिवसेना कार्यालयामध्ये इच्छुकांचा गोंधळ। तिकीट न मिळाल्यानं महिलेच्या डोळ्यात पाणी। कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नावं समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट। भाजप सरचिटणीसांचा थेट पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा। नाताळची सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी रायगडमध्ये पर्यटकांची गर्दी। अलिबाग, काशीद, नागाव, मुरुड, दिवे आगार, हरिहरेश्वर मधले समुद्र किनाऱ्यांना पर्यटकांची पसंती। शाकाहारी मांसाहारी मेजवानी, वॉटर स्पोर्ट्स यामुळे लहान थोर या सर्वांची धमाल। मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानक परिसरात बेस्ट बसनं प्रवाशांना चिरडलं। अपघातामध्ये 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर 9 जण गंभीर जखमी। बस ड्रायव्हर संतोष सावंत याला पोलिसांकडून अटक।